उल्हासनगर महानगरपालिकेची माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिराडे व त्यांचे पती नानासाहेब बिराडे यांच्या नेतृत्वाखाली एससी आरक्षण वाचवा व बनावट जातीचे प्रमाणपत्र बनवून एससी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. उल्हासनगर महानगरपालिकेत एससी आरक्षणाखाली खोटे डॉक्युमेंट बनवून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या संशयित वार्डातील नगरसेविका त्यांच्या जातीचे प्रमाणपत्राची तपासणी करून तात्काळ कारवाई करावी यासाठी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांच्याकडे गेले 9 महिन्यांपासून पाठपुरावा करत असून आजतागायत कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही. उलट उडवाउडवीची उत्तरं देत असून आरक्षण हे एससी कॅटेगरी व्यक्तीलाच मिळावं म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बिराडे यांचे आमरण उपोषण आज घेण्यात आले आहे. 30 वर्षांपासून उल्हासनगर महानगरपालिकेतून गेले 30 वर्षांपासून संगीता लखन उर्फ संगीता कंडारे या ओपन प्रवर्गातून इलेक्शन लढवत होत्या. परंतु मात्र यावेळी प्रवर्गातून त्यांनी इलेक्शन लढून त्या निवडून आल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना बिराडे म्हणाले की संबंधित एससी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या नगरसेविका विरुद्ध त्यांनी आवाज उठवून संबंधित विभागाकडे आरटीआय टाकला असता पुणे तहसील कार्यालय या ठिकाणी असलेले अधिकारी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ तसेच मुदगुणे मॅडम पिंपरी चिंचवड येथील राजू चव्हाण अभंग मॅडम यांनी आजतागायत 9 ते 10 महिने उलटून गेले तरी देखील कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. उलटसुलट उत्तरं देऊन पळवापळवीचे काम करत आहेत. बिराडे यांनी आरटीआय टाकून माहितीचा पाठपुरावा केला असता संबंधित या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची फेरफार केल्याचे दिसून आले. कारण दुसरीकडे संगीता लखन उर्फ लखन कंडारे यांनी पाठपुरावा केला असता त्यांना संबंधित अधिकारी त्यांच्याकडून सर्व गोष्टी एका दिवसात पुरवण्यात आल्या. परंतु माजी नगरसेवक आशा नानासाहेब बिराडे व त्यांचे पती 9 ते 10 महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत, परंतु त्यांना अद्याप कुठलीच माहिती व्यवस्थित देण्यात आली नाही. म्हणून आज रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नानासाहेब बिराडे हे आपल्या वार्डातील सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत आमरण उपोषणासाठी बसले आहेत. आम्हाला व एससी प्रवर्गातील सर्व जातींना योग्य तो न्याय मिळावा असे माध्यमांशी बोलताना ते यावेळी म्हणाले आहेत. महाराष्ट्र लोकन्यूज साठी मुख्य संपादक गजानन पाटील देठे. जो आपलं बनावट कागदपत्र बनवून बरं का जाती दाखला बनवून आरक्षणाचा तुमचा जो लाभ आहे किंवा तुमचं जे आरक्षण आहे जे हिरावून घेतात त्याबद्दल तुम्ही आज उपोषणाला बसलाय. काय मुद्दा काय याच्यावरचा? मुद्दा असा आहे की आमचं जे आरक्षण आहे हां की आम्ही नगरसेवक पदासाठी उभं होतो तर आमचं नगरसेवक पद गेलं त्या फोटो बनावट कागदपत्रामुळे तर आम्हाला त्या कागदपत्र जे आहेत बनावट झालेले आहेत ते व्यवस्थित करून दिले पाहिजे. कारण की आम्ही सतत 4 महिन्यापासून न्याय मागतोय तहसीलदार कार्यालयात, हवेली तहसीलदार कार्यालयामध्ये जातोय, वारंवार चक्रा घालतोय, तरी सुद्धा ते तहसीलदार आम्हाला वारंवार उडवाउडीचे उत्तर देऊन ते आम्हाला बाहेर काढतात. मग एक दिवशी आम्हाला तिथं आक्रोश करावा लागला. आक्रोश करून आम्ही त्या तहसीलदार मॅडमने आम्हाला बोलवलं की काय तुमचं काय प्रकरण आहे. आम्ही त्यांना सांगितलं की मॅडम आम्हाला 4 महिन्यापासून आमचं माहिती दिली जात नाही. तर मॅडम बोलली माहितीची फाईल आली आहे का? म्हटलं हो आली आहे, जावक नंबर टाकलेला आहे. तर मॅडमने ती माहितीच्या फाईल आम्हाला ट्रू कॉपी प्राप्त करून दिली. परंतु तो श्रीकांत मिसाळ नायब तहसीलदार नालायक माणूस तो अजूनपर्यंत आम्हाला माहिती देत नाहीये. तर त्याच्यावर कायदेशीर काय कारवाई झाली पाहिजे. आमचं एससीचं आरक्षण वाचलं पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमची अशी अपेक्षा आहे आणि जी खरी माहिती आहे ती खरी माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही इथं हे आंदोलन उपोषण लावलेलं आहे. तरी पण किती वर्ष झालं हा जो व्यक्ती आहे तो आरक्षणाचा लाभ देतो एससी मध्ये? त्याने कमीत कमी 15 वर्ष नगरसेवक पद बाजूच्या वार्डात घुसवलेलं आहे. आता पहिल्यांदा माझ्या वार्डात आला आणि त्या आरक्षण त्याने हिरावून घेतलं माझंवालं. तर ते हक्काचं आरक्षण आमचं आम्हालाच मिळालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात न्याय मागण्यासाठी बसलेलो आहे. तर बनावट डॉक्युमेंट जे बनवले त्याने कशाच्या बळावर बनवले काय? आता त्यांनी पैशाच्या बळावर बनवले. त्याचे शालेय इथं राहतात, त्याचे सर्व नातेवाईक इथं आहेत, त्यांचा दुरुपयोग करून तो हे बनावट कागदपत्र बनवत आहे. बरं त्या ठिकाणी जो एससी समाज आहे त्यांनी विरोध केला याच्या आधी? त्यांनी एससी मध्ये कधीच म्हणजे एससी समाजामध्ये त्याने 2दा फॉर्म भरला, निवडून नाही आला. परत त्याने आता 3ऱ्यांदा फॉर्म भरला, मग त्या निवडून आलेला आहे. तर त्याचा फायदा तो गैरफायदा घेतोय. ठीक आहे, जातीचं प्रमाणपत्र आहे पण कोणत्या नावाने म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये त्यांनी बनवून घेतलं? एससी मध्ये बनवलेले त्याने ते विजयंती मध्ये येतात. त्या विजयंतीचा सुद्धा त्यांचा दाखला आमच्याकडे प्राप्त आहे. आम्ही त्या GR नुसार तिथं समिती कार्यालयात भांडणं केले. समितीमध्ये केस चालू आहे. आता 2 महिन्यात समितीचा पण निकाल आहे. समिती आम्हाला न्याय देणार आहे, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आज तुम्ही पुण्याला आलेत पण आज तहसीलदारांना भेटले, तुम्ही काय म्हणाले? भेटलो. तहसीलदारांचं म्हणणे आम्हाला 2 दिवसाचा वेळ द्या, हे खोटं आहे. त्यापेक्षाही तुम्हाला दुसरी माहिती सांगतो
की कदम मॅडम बसल्यात वरती, त्यांनी तो दाखला बघितला सांगितलं की हा दाखला खोटा आहे, मी त्यावेळेस त्या ठिकाणी कार्यरत होती, हा बोगस दाखला आहे. मग कुठपत कारवाईची काय तयारी करतात ते किंवा आता कारवाई नाही त्यांना आम्ही झाली? सांगितलं ताबडतोब कारवाई करा, आम्ही उपोषण हटवतो. ते बोलतो 2 दिवसाचा टाइम द्या. आम्ही म्हटलं 2 दिवस का देऊ तुम्हाला, जर 4 महिने आम्ही सतत तुमच्या दालनात वारंवार चक्र कापत आहे तर तुम्ही आम्हाला दाखला दिला पाहिजे, व्यवस्थित आमची माहिती करून दिली पाहिजे. त्यांनी आम्हाला खूप रिक्वेस्ट केली, पण मी त्यांची रिक्वेस्ट मान्य नाही केली. की मी म्हटलं आम्ही उपोषण करणार, आमचे पेपर ओरिजिनल घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार. बरं, याच्या पुढची भूमिका काय असेल तुमची? जर त्यांनी आम्हाला माहिती नाही दिली खरी तर आम्ही मरेपर्यंत उपोषण करणार. त्याला काही ते जबाबदार राहतील सर्वस्व. थँक्यू. आरक्षण आमचं हक्काचं, आरक्षण आमचं हक्काचं. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.